आज आपण युनिट नंबर 3.5 ग्रेट सायंटिस्ट्स महान वैज्ञानिक ह्या लेसनला सुरुवात करतो आहे. वॉर्मिंग अपमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची चर्चा आधी आपण करूयात. ते प्रश्न आपल्याला पाहता येतील इथं. वॉर्मिंग अपमध्ये चिटचॅट सेक्शनमध्ये काही प्रश्न दिलेत. व्हॉट वूड यू लाईक टू लर्न अबाउट इन युअर सायन्स पिरियड? विज्ञानाच्या तासाला तुम्हाला काय शिकायला आवडेल? व्हॉट वूड यू लाईक टू लर्न अबाउट इन युअर सायन्स पिरियड? विज्ञानाच्या तासाला तुम्हाला काय शिकायला आवडेल? तुम्ही सांगू शकता आय वूड लाईक टू लर्न डिफरंट थिअरीज पुट फोर्थ बाय डिफरंट सायंटिस्ट्स. म्हणजे अनेक वैज्ञानिकांनी ज्या काही उपपत्त्या मांडलेल्या आहेत, सिद्धांत मांडलेले आहेत, तर ते शिकायला मला आवडतील. आपण सांगू शकतो असं उत्तर. सेकंड क्वेश्चन इज हॅव यू एवर ट्राईड टू डू ॲन एक्सपेरिमेंट ऑन युअर ओन? तुम्ही स्वतःवरती एखादा प्रयोग करण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? इथे एक शब्द आला एक्सपेरिमेंट, प्रयोग, आणि ओन म्हणजे ऑन युअर ओन म्हणजे स्वतः. तुम्ही एखादा स्वतः प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे का? स्वतःहून एखादा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे का कुठल्या बाबतीत? इफ येस टेल मी अबाउट इट. जर केला असेल तर त्याबद्दल मला सांगा. इफ नो टेल मी वाय यू हॅव नेवर ट्राईड. आणि जर नसेल तर तुम्ही तसा का प्रयत्न कधीच केला नाही? नेवर म्हणजे कधीही नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे व्हॉट वूड यू लाईक टू लर्न? तुम्हाला काय शिकायला आवडेल अबाउट इन युअर इंग्लिश क्लासेस? इंग्लिश क्लासच्या संदर्भात तुम्हाला शिकायला इथं काय आवडेल असा प्रश्न केला आहे. काही विद्यार्थ्यांना केवळ इंटरेस्टिंग लेसन्स आवडतात, काही विद्यार्थ्यांना केवळ कविता आवडतात, काही विद्यार्थ्यांना केवळ ग्रामर आवडतं, काही विद्यार्थ्यांना केवळ व्होकॅब्लरी शिकणं आवडतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन शब्द अभ्यासायला आवडतात. आता या ठिकाणी इन्व्हेन्शन्स म्हणून एक मुद्दा दिलेला आहे. इन्व्हेन्शन्स म्हणजे शोध म्हणतो आपण त्याला, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी लावलेले शोध. थिंक, बघा इथं काय म्हटलं आहे की चूज एनी वन मशीन ऑफ ऑर डिव्हाइस अँड प्रिपेअर अ शॉर्ट नोट अबाउट इट. इट शूड इन्क्ल्यूड म्हणजे कुठलाही एखादं मशीन म्हणजे यंत्र किंवा कुठलाही एखादा डिव्हाइस, जसं की मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, तर त्याच्याबद्दल एक शॉर्ट नोट लिहा खालील मुद्द्यांच्या आधारे. मुद्दे काय आहेत बघा. द स्ट्रक्चर ऑफ द डिव्हाइस, त्या वस्तूची रचना कशी आहे, हाव इट वर्क्स, फंक्शन्स, ते कार्य कसं करतं, त्याची फंक्शन्स काय आहेत. अ लेबल्ड डायग्रॅम, त्याच्या आकृती काढा, वेगवेगळ्या त्याच्या पार्ट्सना नावं द्या. 1 or 2 लाईन्स अबाउट वेन अँड हाव इट इव्हॉल्व्ड, त्याची निर्मिती कधी झाली आणि कशी झाली, साधारणपणे 1-2 ओळीमध्ये त्याचं उत्तर लिहा. थिंक ऑफ ॲज मेनी एक्झाम्पल्स ऑफ द फॉलोविंग ॲज यू कॅन विदिन 5 minutes. 5 मिनिटामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणं ही लक्षात आणायचे, विचार करायचे त्याबद्दल. अँड राईट देम इन ॲप्रोप्रिएट कॉलम, त्या कॉलममध्ये तुम्ही ती नावं लिहायची. टाईप ऑफ मशीन, टाईप ऑफ मशीन म्हणजे यंत्राचा प्रकार आणि त्याचं उदाहरण, एक्झाम्पल्स. सिम्पल मशीन दॅट आर ऑपरेटेड बाय हँड म्हणजे हाताने चालवता येईल, ऑपरेट करता येईल असं मशीन, त्याची उदाहरणं या ठिकाणी द्यायची. कुठले कुठले असे यंत्र आहेत? सिम्पल मशीन्स आहेत, त्या साध्या साध्या मशिनी आहेत की ज्या हाताच्या साहाय्यानं चालवल्या जातात. त्यांची नावं इथं द्यायची, म्हणजे त्याची उदाहरणं इथं तुम्हाला द्यावी लागतील. त्यानंतर मशीन्स दॅट रन ऑन इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे
वीज म्हणतो आपण, विजेवरती चालवल्या जाणारी यंत्र कोणकोणती आहेत त्याची उदाहरणं इथं लिहायची. आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जसं टी व्ही आहे, बरोबर, त्याच्यानंतर काय आहे, मोबाईल आहे, आणखी काय सांगता येईल आपल्याला, फॅन्स, पंखे आहेत, आणखी वॉशिंग मशीन्स आहेत, अजून आणखी काय आहेत सांगा, रेडिओ आहे. बरीचशी अशी साधनं आहेत जी इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस म्हणून तुम्हाला या ठिकाणी लिहिता येतील. राईट ॲज मेनी युजेस ऑफ द फॉलोविंग ॲज यू कॅन. खाली दिलेल्या घटकांचे जास्तीत जास्त उपयोग लिहायचे. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4, 4 जणांचे ग्रुप करा. कम्पेअर युअर लिस्ट्स, मेक अ लॉंग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर द बिट्स ऑफ ऑल मेंबर्स. आणि सगळ्यांनी जे लिहिलेलं आहे, छोटे छोटे मुद्दे आलेले आहेत ते सगळ्यांचे एकत्रित करा. अ क्लोथ बॅग, कपड्यांची पिशवी, उपयोग काय काय होतो त्याच्यासाठी. अ विकर बास्केट, स्टील बाउल, अ ग्लास बॉटल ऑर जार, काचेची बाटली किंवा जार. अ थिक स्ट्रिंग ऑर रोप, एखादा दोरखंड किंवा चांगली जाड दोरी. कशासाठी उपयोग केला जातो ते लिहायचं आहे. हा झाला चिटचॅट सेक्शनचा भाग. आता आपण प्रत्यक्ष लेसनला सुरुवात करूयात. ग्रेट सायंटिस्ट्स, महान वैज्ञानिक. ग्रेट सायंटिस्ट्स आर पर्झर्विंग अँड नेवर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. महान शास्त्रज्ञ कधीच म्हणजे ते अतिशय जिद्दी असतात आणि कोणत्याही अडचणी किंवा समस्या त्यांच्यासमोर असू द्यात, आपल्या कार्यापासून पाठीमागं हटत नाहीत. मायकेल फेराडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट्स अँड इन्व्हेंटर्स ऑफ मॉडर्न टाइम्स. मायकेल फेराडे हे आधुनिक काळातील एक अत्यंत महान अशा प्रकारचे वैज्ञानिक संबोधले जातात, गणले जातात. अँड हिज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी इज स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी. आणि अगदी आजही त्यांनी जे काम केलं इलेक्ट्रिसिटीवरती, म्हणजे वीज किंवा विद्युत ह्या घटकावरती त्यांनी काम केलं, त्याच्या बाबतीतले शोध लावले, तर तो विषय आजही अभ्यासाचा विषय आहे. इन द फॉर्म ऑफ फॅराडेज लॉज. फॅराडेज लॉज नावानं किंवा फॅराडेंचे नियम ह्या माध्यमातून आजही तो अभ्यासाचा विषय ठरतो आहे, की जे काम त्यांनी इलेक्ट्रिसिटीवरती केलं, आधुनिक काळातील एक विख्यात किंवा प्रख्यात म्हणतो आपण असे ते वैज्ञानिक गणले जातात. त्यांचं नाव आहे मायकेल फेराडे. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी. परंतु फार थोड्या लोकांना, फ्यू म्हणजे काही, नो म्हणजे माहीत असणं, फार थोड्या लोकांना माहिती आहे त्यांच्या जीवनाची जी काही इन्स्पिरेशनल बाब आहे, की त्यांना कशा पद्धतीने इन्स्पिरेशन मिळालं, प्रेरणा मिळाली. त्यांचं प्रेरणादायी जीवन हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स. की ज्या मायकेल फेराडे यांचं संपूर्ण जीवन हे अगदी साहसी राहिलेलं आहे आणि अडथळ्यांवरती नेहमीच त्यांना मात करावी लागलेले, त्या अडथळ्यांशी झगडावं लागलं आहे. सहजासहजी ते काही शास्त्रज्ञ झालेले नाहीत. मायकेल फेराडे वॉज बॉर्न इन टू अ पॉवर्टी स्ट्रायकन फॅमिली इन अ डर्टी लंडन सबब. लंडनमधल्या एका उपनगरामध्ये, सबर्ब म्हणजे उपनगर, ह्या उपनगरामध्ये, अर्थात तो अतिशय डर्टी भाग होता,
अतिशय घाणेरडा भाग होता. अशा ह्या घाणेरड्या भागामध्ये अत्यंतिक गरिबीमध्ये मायकेल फॅराडे यांचा जन्म झाला. पॉवर्टी स्ट्रायकन फॅमिली म्हणजे गरिबीशी झुंज देणारं त्यांचं कुटुंब होतं. ह्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट ॲज अ चाइल्ड. एक लहान मूल म्हणून अगदी बालपणापासूनच त्यांना वाचा दोष होता. स्पीच डिफेक्ट, वाचा दोष. सफर म्हणजे ने त्रस्त असणं. ही वॉज सफरिंग फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट. स्पीच डिफेक्टने ते सफर करत होते, म्हणजे त्यांना वाचा दोष होता. त्यांना स्पष्टपणे बोलता येत नव्हतं. ही वूड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट. खरं तर ते रॅबिट ह्या शब्दाचा उच्चार वॅबिट असा करत असत. प्रोनाऊन्स म्हणजे उच्चारण. म्हणजे थोडक्यात र त्यांना उच्चारत असताना वचा उच्चार व्हायचा. रॅबिट म्हणताना ते वॅबिट म्हणायचे. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम. एवढंच नाही तर त्यांचं स्वतःचं नावसुद्धा त्यांना स्पष्ट सांगता येत नसायचं. अँड वूड कॉल हिमसेल्फ फॅराडे. आता खरं तर त्यांचं नाव होतं मायकेल फॅराडे, परंतु फॅराडे या शब्दाचा उच्चार करत असताना त्यांना तो उच्चार व्हायचा नाही व्यवस्थित. ते फवाडे असा उच्चार करायचे. अदर चिल्ड्रेन लाफ्ड ॲट हिम अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम आयदर. इतर जी मुलं असायची ना ती त्यांच्याकडे पाहून हसायची आणि शिक्षक देखील त्यांना कुठल्याही प्रकारची मदत करत नसायची. वेन ही वॉज 12, ज्यावेळेस ते 12 वर्षांचे होते, हिज मदर वॉज फोर्स टू टेक हिम आउट ऑफ स्कूल, thus putting an end to his formal education. At the age of 12, वयाच्या 12व्या वर्षी जबरदस्तीनं त्यांच्या आईनं त्यांना शाळेतून काढलं आणि अशा पद्धतीनं त्यांच्या औपचारिक शिक्षणाचा, फॉर्मल एज्युकेशन म्हणजे औपचारिक शिक्षण, ह्या औपचारिक शिक्षणाचा शेवट झाला. तिथंच त्यांची शाळा संपली. म्हणजे केवळ 12व्या वर्षापर्यंतच ते शालेय शिक्षण घेऊ शकले. ॲट 13व्या वर्षी हावेवर ही स्टार्टेड वर्किंग विथ अ बुक बाइंडर, बाइंडिंग हंड्रेड्स ऑफ बुक्स ड्युरिंग द डे अँड स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड दॅम. अगदी वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी कामाला सुरुवात केली बुक बाइंडर म्हणून. म्हणजे पुस्तक बांधणी करणं, पुस्तकांचं बाइंडिंग करणं, म्हणजे त्या पुस्तकांना व्यवस्थितपणे कव्हर लावणं. त्या पुस्तकांची पानं जर विस्कटलेली असतील तर ती एकत्रित करून ते पुस्तक शिवून त्याला व्यवस्थितपणे जाड पुठ्ठा लावणं. पुस्तकाचे पानं आहेत ती व्यवस्थित शेपमध्ये कटिंग करणं त्याचं, जेणेकरून जुनं पुस्तक हे अगदी नव्यासारखं दिसेल. अशा प्रकारचं काम त्यांना करावं लागायचं वयाच्या 13व्या वर्षापासून. ते काय करायचे की दिवसभर अगदी शेकडो पुस्तकं त्याची बांधणी ते करायचे आणि अगदी रात्रभर तीच पुस्तकं ते वाचत बसायचे. रीडिंग दस बिकेम हिज ऑब्सेशन. आणि म्हणून वाचन ही त्यांची अगदी पॅशन ठरली किंवा आवड ठरली. वन डे he came across a book on electricity which had been sent to his master for binding. एके दिवशी काय झालं, त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक पडलं. त्या पुस्तकाचा विषय होता इलेक्ट्रिसिटी, म्हणजे विजेवरती आधारलेलं पुस्तक होतं. ते वीज ह्या विषयावरती लिहिलेलं, त्याच्या बाबतीतलं संशोधन झालेलं असं हे पुस्तक होतं. ते त्यांच्या हाती पडलं की त्यांच्या मालकाने ते बाइंडिंगसाठी पाठवलेलं होतं. ही स्टार्टेड रीडिंग इट अँड वॉज कम्प्लिटली हुक्ड. त्यांनी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्येच ते गुंतून गेले. दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी विच सून बिकेम अ लाईफ लाँग फॅसिनेशन. अगदी पहिल्यांदा वीज
ह्या विषयाशी त्यांची ओळख झालेली होती. इंट्रोडक्शन म्हणजे ओळख होणं, की जी लवकरच अगदी आजीवन म्हणू आपण, जीवनभर त्यांचं फॅसिनेशन म्हणजे आकर्षण बनली. फॅसिनेशन म्हणजे आकर्षण, बिकेम म्हणजे बनणं, लाईफ लॉंग म्हणजे आजीवन किंवा जीवनभर म्हणतो आपण. फॅराडे वॉज स्टील पुअर ॲट द एज ऑफ 21. फॅराडे वॉज स्टील पुअर ॲट 21. अगदी आता त्यांचं वय 21 वर्षांचं झालं होतं, तरी देखील ते गरिबीशी झगडत होते. ही वॉज सो पुअर. स्टील म्हणजे अजूनही. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत फारसं काही त्यांची आर्थिक सुधारणा झालेली नव्हती. वन्स अ फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू अ पब्लिक लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशन बाय रिनाउंड केमिस्ट हम्फ्रे डेव्ही ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशन. एकदा काय झालं, त्यांच्या मित्रांनी त्यांना एक फ्री तिकीट दिलं. लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये अगदी सुप्रसिद्ध केमिस्ट, रसायनशास्त्रज्ञ हम्फ्रे डेव्ही यांचं लेक्चर होणार होतं, व्याख्यान होणार होतं. आणि एवढंच नाही तर सादरीकरणसुद्धा होणार होतं, डेमॉन्स्ट्रेशन, ते डेमोसुद्धा देणार होते. डेव्हीज वर्क ऑन केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल लाइटिंग वॉज द सब्जेक्ट ऑफ कॉन्व्हर्सेशन अमंग द सायंटिस्ट्स ऑफ दॅट एज. खरं तर त्या काळामधल्या वैज्ञानिकांच्या मध्ये एक चर्चेचा विषय होता, म्हणजे ज्याला आपण सब्जेक्ट ऑफ कॉन्व्हर्सेशन म्हणतो, तो म्हणजे डेव्हींनी ज्याच्यावरती काम केलं होतं, हम्फ्रे डेव्ही यांनी, ते म्हणजे केमिकल्स, रसायनं आणि इलेक्ट्रिकल लाईटिंग आणि विद्युत लाईटिंग, ह्या दोन गोष्टींवरती डेव्हीनं जास्त काम केलेलं होतं, संशोधन केलेलं होतं. आणि त्या काळच्या वैज्ञानिकांचा तोच विषय होता. म्हणजे कुठला? डेव्हीचं जे काम आहे केमिकल्सवरती केलेलं, रसायनांवरती केलेलं आणि इलेक्ट्रिकल लाईटिंगवरती केलेलं. 70 इयर्स लेटर, अगदी 70 वर्षानंतर, लेटरचा अर्थ नंतर, अक्रॉस द अटलांटिक ओशन इन द USA, अगदी अटलांटिक महासागराच्या पलीकडं अमेरिकेमध्ये, द सेम वर्क इनेबल्ड थॉमस एडिसन टू प्रोड्यूस द फर्स्ट कन्सिस्टंट लाईट बल्ब. थॉमस एडिसन नावाच्या शास्त्रज्ञानं ह्याचाच मूळ आधार धरून 70 वर्षानंतर अमेरिकेमध्ये म्हणजे कंटिन्युअसली लागून राहणारा, कंटिन्युअसली प्रकाश देणारा कन्सिस्टंट लाईट बल्ब ज्याला म्हणतो, ह्या बल्बची निर्मिती केली. दॅट डे इन 1812 फॅराडे वॉज स्पेलबाउंड बाय डेव्हीज लेक्चर. खरं तर त्या दिवशी 1812मध्ये फॅराडे यांना भुरळ पडली. स्पेलबाउंड म्हणजे भुरळ पडणं डेव्हीच्या लेक्चरची. डेव्हीनी जे व्याख्यान दिलेलं होतं केमिकल्सवरती आणि लाईटनिंगवरती, तर त्या लेक्चरनी या फॅराडेला भुरळ पाडली. ही केप्ट टेकिंग नोट्स अबाउट द मायस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड. त्यांनी लेक्चर सुरू असताना ह्या लेक्चरच्या सगळ्या नोट्स लिहून काढल्या. ही वॉज सो एनग्रॉस्ड इन द लेक्चर दॅट ही फॉरगॉट टू अपलॉड विथ द रेस्ट ऑफ द क्राऊड. तो इतका मग्न झाला होता, एनग्रॉस्ड म्हणजे मग्न झालेला होता त्या लेक्चरमध्ये मायकेल फॅराडे, की अगदी इतरांच्या बरोबर, क्राऊड म्हणजे गर्दी, इतरांच्या बरोबर तो टाळ्या वाजवायचं सुद्धा विसरून गेला होता. ॲपलॉड याचा अर्थ टाळ्या वाजवणं आणि फॉरगॉट म्हणजे विसरणं. वेन ही वेंट बॅक, ज्यावेळेस तो परत गेला, हिज नोट्स वेर सो कॉम्प्रिहेन्सिव्ह, त्याच्या नोट्स इतक्या सर्वसमावेशक होत्या की दॅट ही बाउंड दॅम इन टू अ बुक. त्यानं त्याचं एक पुस्तक बनवलं फॅराडेने, मीनिंग टू गिफ्ट इट टू डेव्ही समडे. त्याच्या मनात विचार होता की हेच पुस्तक आपण एक दिवशी डेव्हीला भेट म्हणून द्यायचं.
फराडे डिसाइडेड दॅट डे, फराडेने त्या दिवशी ठरवलं की दॅट ही डिडंट जस्ट वॉन्ट टू सेल बुक्स, ही वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट, गुड इनफ टू राईट हिज ओन बुक्स. फराडेंनी त्याच दिवशी ठरवलं की तो केवळ पुस्तक विकणार नाही, तर त्यांनी हे ठरवलं की एके दिवशी मी मोठा सायंटिस्ट होणार, ग्रेट सायंटिस्ट होणार, की जेणेकरून स्वतःची पुस्तकं तो लिहू शकेल. गुड इनफ टू राईट हिज ओन बुक्स, स्वतःचं पुस्तक. आता तो जशी दुसऱ्यांची पुस्तकं वाचतो आहे तसं स्वतःची पुस्तकं लिहिलेली असतील, एवढा मोठा मी सायंटिस्ट होईन असं त्यानं ठरवलं. डेव्ही बिकेम हिज रोल मॉडेल, आणि ह्या संबंधात डेव्ही हा फॅराडे ह्याचं रोल मॉडेल बनला, म्हणजे एक आदर्श शास्त्रज्ञ बनला. बट देर वॉज प्रॉब्लेम, परंतु एक समस्या होती. ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस, त्याला खरं तर सामाजिक दर्जा नव्हता, म्हणजे समाजामध्ये ह्या फॅराडेला काही फारशी किंमत नव्हती. मनी, पैसा नव्हता, ऑर द एज्युकेशन टू परस्यू सायन्स, किंवा पुरेसं शिक्षण पण नव्हतं की तो ह्या सायन्सला वाहून घेईल. फॅराडे थॉट इट वुड बी वंडरफुल इफ डेव्ही बिकेम हिज मेंटॉर, आणि म्हणून मग फॅराडेने असा विचार केला की बरं होईल डेव्हीनी जर आपल्याला थोडं मार्गदर्शन केलं तर. बट डेव्ही डिड नॉट ॲग्री इनिशियली, परंतु अगदी सुरुवातीला डेव्हीनी सहमती दर्शवली नाही. फॅराडे वॉज नॉट डिजेक्टेड, ही जस्ट केप्ट ट्राईंग. परंतु डेव्हीकडून नकार जरी आला सुरुवातीला, तरी डेव्ही काही मागं हटला नाही, तो प्रयत्न करतच राहिला. या ठिकाणी आपण थांबूयात. उरलेला जो लेसनचा भाग आहे तो पुढील तासाला अभ्यासू.